Hello friends, welcome back in SYBA class in the subject of Research Methodology in Economics. अर्थात SYBAच्या स्किल पेपरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या आणि प्रकारांबद्दल साधारण माहिती घेतली होती. सामाजिक शास्त्राच्या व्याख्या अर्थशास्त्राच्या अंगाने सामान्य स्तरावरच्या आपण 4 पाहिल्या होत्या. त्यानंतर संशोधनाचे जे प्रकार असतात, सोशल सायन्स या विद्याशाखेमधले, ते सुद्धा जवळपास आपण 11 प्रकार अभ्यासले आहेत. आता आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत. आपण अर्थशास्त्र हा विषय पदवी स्तरासाठी विशेष विषय म्हणून निवडला आहे आणि या विषयामध्ये स्किल कसं मिळवता येईल आपल्याला, यासाठी आपण संशोधन पद्धती आणि त्याही फक्त अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती हा विषय आपण स्किल मिळवण्यासाठी अभ्यासक्रमात घेतलेला आहे, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून आपण अर्थशास्त्राच्या संशोधनाच्या संदर्भामध्ये कसा आराखडा असतो आणि अर्थशास्त्रामध्ये पदवी आपण संपादन केल्यानंतर पुढच्या शिक्षणामध्ये आपण PG पोस्ट ग्रॅज्युएट MA जेव्हा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला आपल्या अर्थशास्त्रातील संशोधनाच्या संदर्भामध्ये चांगलं ज्ञान आणि जाण आली पाहिजे आणि त्यातून आपल्या विषयाची ही अभ्यासाची जी पद्धती आहे ती आपल्याला विकसित करता आली पाहिजे. या अंगाने हा स्किलचा पेपर आपण अभ्यासतोय आणि म्हणून त्या ज्या 4 व्याख्या अभ्यासल्या त्याच्यासारख्याच सामाजिक आणि अर्थशास्त्रीय अंगामधून आपल्याला अर्थशास्त्रीय संशोधनाच्या व्याख्या आजच्या व्याख्यानामध्ये अभ्यासायच्या आहेत. आपण या व्याख्यानामध्ये 5 तज्ञांच्या व्याख्या अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये मोझर, रुमल, गोपाल, मेरी स्टीव्हन्सन आणि PV यंग या समाजशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय तज्ञांचा समावेश आहे. तर डेफिनेशन ऑफ रिसर्च पाहिल्यानंतर आपण आता डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक रिसर्च असा मुद्दा अभ्यासतोय. जसं आधीच्या अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये आपण एक सारांश बघितला की अर्थतज्ञांनी आपला विषय मांडत असताना, आपल्या विषयाचं संशोधन करत असताना काही व्याख्या केलेल्या आहेत. विषयाची ती व्याख्या त्या विषयाच्या अभ्यासाची संपूर्ण चौकट रिप्रेझेंट करत असते, प्रतिनिधित्व करत असते. उदाहरणार्थ आपण रॉबिन्सनची आणि मार्शलची व्याख्या अभ्यासली. मार्शलची व्याख्या अभ्यासताना मार्शलने दुर्मिळतेवर अर्थशास्त्राचं विश्लेषण केलेलं आहे. मार्शल थोडा कल्याणकारी दृष्टिकोनाकडे वळतो माणसाच्या.
त्यानंतर चाणक्याच्या संदर्भात आपण पॉलिटिकल इकॉनॉमी नावाचा ग्रंथ चाणक्याने लिहिला. त्यामध्ये राजकीय अर्थशास्त्र कसं असावं याची मांडणी त्यांनी केली आहे. त्यानंतर ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राच्या संपत्तीबद्दल ग्रंथ लिहिला, म्हणून त्यांनी संपत्तीची व्याख्या तयार केलेली आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे का, अर्थशास्त्र हे कल्याणाचं शास्त्र आहे का, अर्थशास्त्र हे दुर्मिळतेचं शास्त्र आहे का, अर्थशास्त्र हे बेरोजगारी किंवा अपूर्ण रोजगाराची परिस्थिती दाखवणारं शास्त्र आहे का. म्हणजे अशा रीतीने अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी अर्थशास्त्राचा विविध अंगाने सखोल असा अभ्यास केला आहे. आणि या सर्व अभ्यासाच्या परंपरेला आपण संशोधन असंच म्हणतो. त्या त्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात किंवा अर्थव्यवस्थेने कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे, त्या त्या अनुषंगाने त्या काळामध्ये अशा प्रकारच्या ग्रंथनिर्मिती किंवा साहित्य निर्मिती झालेली असते असं आपल्याला म्हणता येईल. तो काळ त्या त्या संकल्पनेला महत्त्व देत असतो. पण जसा जसा काळ बदलत जातो, सर्वच प्रकारच्या संसाधनांच्या वापरामध्ये, लोकांच्या उपभोगामध्ये, लोकांच्या राहणीमानामध्ये, लोकांच्या उत्पन्नामध्ये वेगवेगळे बदल होत जातात. तसं तसं अर्थशास्त्र हे बदलत जातं. आणि आपण म्हणून म्हटलं की समाजशास्त्रातील ती एक महत्त्वाची शाखा आहे. आणि सामाजिक शास्त्रे हे जे एक विद्याशाखेचं स्वरूप आहे, ज्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या विषयांचा अंतर्भाव होतो असं म्हटलं. आणि प्रत्येक विषय हा माणसाच्या विकासाचाच विचार करत असतो. इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, संरक्षणशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, अशा अनेक विषयांना आपण सामाजिक शास्त्रातील विषय असं म्हणत असतो. आणि या प्रत्येक विषयामध्ये आपण जर मनपूर्वक अभ्यास केला तर असं दिसेल की हे विषय माणसाचा अभ्यास करतात. फक्त त्यांच्या अभ्यास करण्याच्या तो जो अंग असतो, तो जो दृष्टिकोन असतो, तो भिन्न असतो. अर्थशास्त्र माणसाच्या आर्थिक अंगाचा अभ्यास करते, तर मानसशास्त्र त्याच्या मानसिक अंगाचा अभ्यास करते. राज्यशास्त्र त्याच्या राजकीय अंगाचा अभ्यास करते. म्हणजे अशा रीतीने प्रत्येक अभ्यासाचा जो विषय आहे, तो अभ्यासाचा विषय आपल्या विषयाची जी मांडणी आहे, त्या मांडणीचा संशोधनात्मक विकास काळाच्या टप्प्याने करत असतो. आणि मग तो विषय हा विकसित होत जात असतो. त्या अनुषंगानेच आपण अर्थशास्त्राच्या ह्या ज्या 5 व्याख्या 5 तज्ज्ञांनी मांडलेल्या आहेत, तर त्यांच्या मांडणीमध्ये आपल्याला अर्थशास्त्रीय संशोधनाच्या चौकटीचा अनुभव येणार आहे. की त्याच्या मांडणीतून अर्थशास्त्रीय संशोधन कसं असतं याचं आपल्याला ज्ञान मिळणार आहे. पहिली अर्थशास्त्रीय संशोधनाची व्याख्या जी आहे ती प्रोफेसर C.A. मोझर यांनी मांडलेली आहे. मोझर काय म्हणतात, सामाजिक शास्त्र संशोधन म्हणजे क्षेत्रीय पाहणी आणि सामाजिक तत्वे यांच्या बाबतीत अधिक ज्ञान संपादित करण्यासाठी केलेली विशिष्ट चौकशी होय. 2 गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत, क्षेत्रीय पाहणी आणि सामाजिक तत्व. या 2 गोष्टींवर संशोधन झालं किंवा या 2 गोष्टींच्या माध्यमातून आपण इन्क्वायरी केली, चौकशी केली, की त्यातून आपल्याला अधिक ज्ञान मिळत असते, संपादित होत असते. सामाजिक शास्त्र, जसं मी असं म्हटलं की सगळ्याच अंगांनी या विद्याशाखेमध्ये अभ्यास केला जातो. म्हणून एखाद्या समाजाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो समाज एका विशिष्ट एरियामध्ये राहतो. जसं आपण
ट्रायबल कम्युनिटीच्या संदर्भामध्ये जेव्हा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की ट्रायबल कम्युनिटी जी आहे ती जंगलामध्ये, पहाडामध्ये, विखुरलेल्या परिस्थितीमध्ये, भौगोलिक परिस्थितीमध्ये राहते, वन्य प्राण्यांच्या सहवासात राहते. आणि मग यांच्या विकासाच्या संदर्भात जेव्हा विचार येतो, मग त्यांचे प्रश्न कोणते आहेत? तर त्यांचा प्रश्न आहे निरक्षरतेचा आहे, अंधश्रद्धेचा आहे, कुपोषणाचा आहे, बेरोजगाराचा आहे, अल्प उत्पन्नाचा आहे, तिथल्या एरियामध्ये असणाऱ्या आरोग्याचा प्रश्न आहे, शाळेचा प्रश्न आहे, दळणवळणाचा प्रश्न आहे, अनेक प्रकारच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांचे प्रश्न आहेत. आणि म्हणून मग आपण जर असं म्हटलं की नंदुरबार जिल्हा हा आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा म्हणून जेव्हा घोषित झाला तर त्याच्यातली 4 तालुके हे 100% आदिवासी आहेत आणि 2 तालुक्यांमध्ये अंशतः तो आदिवासी आहे. काही आदिवासी लोक असतात आणि काही आदिवासीयेतर लोक असतात. आणि म्हणून मग आपल्याला जेव्हा महाराष्ट्राच्या स्तरावरून अभ्यास करायचा आहे तर आदिवासी जे जिल्हे आहेत तर त्यांचा अभ्यास करायचा आहे. याला आपण क्षेत्रीय पाहणी असं म्हणू शकतो. आणि म्हणून मग आपण त्या परिसराचा पर्टिक्युलर अभ्यास केला की त्यांची जी अभ्यास केल्यानंतर त्यांची जी सामाजिक तत्वे आहेत, या तत्वांचा त्या पाहणीशी आपण संबंध जुळवणार आहोत. जसे मी अनेक प्रश्न सांगितले, तर ह्या प्रश्नांचा आणि त्यांच्या सामाजिक जी बैठक आहे, सामाजिक तत्व जे आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना विशिष्ट प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण त्याची चौकशी करणार आहोत. कुपोषणाचा प्रश्न कसा निर्माण होतो, दारिद्र्याचा प्रश्न कसा निर्माण झालेला आहे त्यांच्यासाठी, त्यांची रोजगाराची साधनं कोणती आहेत, त्यांच्या रूढी परंपरा कोणकोणत्या. अनेकदा रूढी परंपरा आणि सवयी ज्या असतात त्यासुद्धा दारिद्र्याला आणि निरक्षरतेला कारणीभूत असतात. आणि म्हणून वाईट परंपरा असतील, प्रतिगामी अशा परंपरा असतील, तर आता त्याच्यातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचं असते. जसं की आपल्याला डॉक्टरकडे जायचं का भक्ताकडे जायचं. डॉक्टरकडे गेला तर आपल्या आजाराचं लवकर निदान होईल, पण भक्ताकडे गेला तर तो निदान करणार नाही. काहीतरी पाणी देईल, काहीतरी राख बांधून देईल, आपल्याला डोक्याला राख लावेल, अंगात आल्यासारखं करेल. हा अंधश्रद्धेचा आणि आरोग्याचा प्रश्न आपल्याला विचारात करावा लागेल की मग हा सामाजिक पगडा आहे का. लोक भक्तावर जास्त विश्वास ठेवतात आणि डॉक्टरवर कमी विश्वास ठेवतात. तर आपल्याला त्या अनुषंगाने प्रश्न विचारून त्यांच्या तो प्रश्न आपल्याला त्यांच्या जनजागृतीतून आणि एक धोरण ठरवून आपल्याला तो करावा लागेल. मग त्याच्या अनुषंगाने लोकांची अंधश्रद्धा आपल्याला घालवायची असेल तर शिक्षण गेलं पाहिजे. आणि म्हणून जर आजूबाजूला त्याला जर खूप लांबपर्यंत शाळेची सोय असेल आणि त्याला पायी जावं लागत असेल तर तो शाळेत जाणार नाही. आणि म्हणून त्याच्या घराजवळ आपल्याला शाळा काढावी लागेल. एकदा का तो शाळेत गेला, पुस्तक वाचलं, त्याची वैज्ञानिक दृष्टी बदलली तर ॲटोमॅटिकली तो भक्ताकडचा प्रवास कमी करून डॉक्टरकडचा प्रवास सुरू करेल आणि ॲटोमॅटिकली आरोग्याचा प्रश्न जो आहे तो सुटेल. म्हणजे अशा रीतीने त्याची सामाजिक जी तत्त्व आहे, सामाजिक जे व्यवहार आहे ते आपल्याला तपासावे लागतात. ते क्षेत्रीय पाहणीनुसार की कोणत्या एरियामध्ये कशा पद्धतीचे लोक राहतात, त्यांची कोणत्या प्रकारची परिस्थिती आहे. म्हणजे अशा अनुषंगाने चौकशीच्या माध्यमातून हे संशोधन आपल्याला करता येते आणि त्याच्यातून अधिक ज्ञान प्राप्त करून आपल्याला त्या संशोधनाच्या माध्यमातून त्या संबंधित घटकाचा विकास कसा करता येईल या संदर्भातलं धोरण ठरवता येते. त्यामुळे मोझरची जी व्याख्या आहे ती अत्यंत चांगली आहे आणि अत्यंत नॉलेजफुल आहे. त्यानंतर रुमल यांची जी व्याख्या आहे ती रुमल व्याख्या पण आपण बघू. रुमल असं म्हणतात की सामाजिक परिस्थितीत मानवजातीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने केलेला प्रयत्न आणि तोही समाज व्यवस्था, समाज गट, सामाजिक संस्था आणि नैतिक तत्वे यांच्या संबंधी असतो. अर्थशास्त्रीय संशोधनातही सूक्ष्म अर्थशास्त्राचा एक घटकाचा समतोल अभ्यास याच प्रकारात असतो. मोझर आणि रुमल
मोझरने जी क्षेत्रीय पाहणीची संकल्पना मांडली तीच संकल्पना आपल्याला रुमलच्या व्याख्येमध्ये दिसते. फक्त त्याच्यामध्ये क्षेत्रीय पाहणी हा शब्द नाही आहे, पण मानवजातीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास सामाजिक व्यवस्था, सामाजिक गट, सामाजिक संस्था यामध्ये तो पाहायला मिळतो क्षेत्रीय पाहणीचा. आणि सामाजिक तत्वेच्या ऐवजी त्याने नैतिक तत्वे असा शब्दप्रयोग केलेला आहे. आणि म्हणून नैतिक तत्वे किंवा सामाजिक तत्वे त्या समाजाची जी आहेत, सामाजिक गटाची जी आहेत, सामाजिक संस्थांची जी आहेत, त्यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मायक्रो स्तरावर, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे अत्यंत बारीकातल्या बारीक घटकाचा अभ्यास करण्याची पद्धती, तिला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. आणि म्हणून रुमल असं म्हणतो की हा मायक्रो इकॉनॉमिक्सचाच पार्ट आहे. समाजाच्या एखाद्या विशिष्ट घटकाचा, एक गाव असतं, त्या गावामध्ये अनेक समाजाचे गट असतात, समाजाचे लोक राहतात. त्या समाजातल्या गटांपैकी एखाद्या विशिष्ट गटाची आपण निवड करायची की ज्याच्याकडे समस्या आहेत. आपण गावात राहतो, त्या गावामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे सामाजिक गट असतात. जाती व्यवस्थेबद्दल आपण त्याच्या संदर्भात बोलू शकतो की हा समाज, तो समाज, तो समाज, तो समाज, आणि तो गाव तयार होतो. त्यातून मग विशिष्ट समाज हा प्रगत असतो, त्यानंतर कमी प्रगती, त्यानंतर कमी प्रगती, त्यानंतर आणखी खूप गरिबी, गावाच्या बाहेर राहणं, भूमिहीन असणं, अशा प्रकारच्या समाज व्यवस्थेचं चित्रण आपल्याला गावात दिसतं. आणि मग त्याला आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासलं तर या विविध गटांपैकी एका गटाचा किंवा विविध घटकांपैकी एका घटकाचा सूक्ष्म रीतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून तो सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास बनतो. आणि म्हणून ती अर्थशास्त्राच्या संशोधन पद्धतीत त्याचा अंतर्भाव करता येतो आपल्याला. विशिष्ट घटकाचा अभ्यास आपल्याला तो करणं आवश्यक आहे असं रुमल सांगतो. आणि म्हणून अर्थशास्त्र हा एका विशिष्ट सामाजिक गटाचा, सामाजिक संस्थेचा, एका समाजव्यवस्थेचा अभ्यास करतो त्या घटकाच्या नैतिक तत्वांच्या अनुषंगाने. आणि त्यामुळे मग आपल्याला त्या विशिष्ट समाजव्यवस्थेच्या, समाज गटाचा, सामाजिक संस्थेचा सखोल असा अभ्यास करता येतो. आणि त्या अभ्यासातून त्या संस्थेचे, गटाचे, व्यवस्थेचे प्रश्न आपल्याला सापडतात. आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे याचा सुद्धा आपण अंदाज देत असतो. आणि म्हणून मोझरची आणि रुमलची जी व्याख्या आहे ती व्याख्या ही सामाजिक परिस्थितीत समाजातील माणसाच्या किंवा समाजाच्या व्यक्तीच्या अभ्यासाचा उल्लेख करताना दिसतात. तशीच व्याख्या प्राध्यापक M.H. गोपाल यांची सुद्धा आहे. त्यामध्ये सुद्धा त्यांनी सामाजिक शास्त्राचाच उल्लेख केलेला दिसतो. गोपाल असं म्हणतात, सामाजिक शास्त्र संशोधनात शास्त्रशुद्ध विश्लेषणाचे स्वरूप आढळते. समाज किंवा गटाचा सामाजिक तत्वाच्या आधारे केलेला अभ्यास आणि तोही शास्त्रशुद्ध संकल्पनांच्या आधाराने करून ढोबळ तत्वप्रणाली निश्चित करण्याचा प्रयत्न म्हणजे सामाजिक संशोधन होय. गोपाल यांची जी व्याख्या आहे ती मोझर आणि रुमल या दोघांच्या व्याख्यांचं प्रतिनिधित्व करणारी आहे की काय
असं आपल्याला दिसून येऊ शकते. कारण तिघं व्याख्यांमध्ये आपण सामाजिक हा शब्द पाहतोय आणि रुमलच्या व्याख्येमध्ये समाज किंवा सामाजिक गटांचा, सामाजिक व्यवस्थांचा आणि सामाजिक संस्थांचा जसा आपण उल्लेख केला तसाच उल्लेख गोपाल आपल्या व्याख्येमध्ये करताना दिसतात. मोझरच्या व्याख्येत सामाजिक तत्वांचा उल्लेख आला, रुमलच्या व्याख्येत नैतिक तत्वांचा उल्लेख आला आणि इथे सुद्धा सामाजिक तत्वांचाच उल्लेख गोपाल यांनी केलेला दिसतो. म्हणजे प्रत्येक समाजाच्या ज्या रूढी परंपरा असतात, ज्याच्याने तो समाज बांधलेला असतो आणि त्या चौकटीमध्ये त्या समाजाचा विकास होत असतो, त्या तत्वांमध्येच त्या समाजाच्या प्रगतीचा आणि अधोगतीचा एक साचा असतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग प्रगतीबद्दल विचार केल्यानंतर काही घटकांना त्याचा लाभ होत नाहीत, काही घटकांना प्रगती होत नाही, अधोगती होते त्या समाजाची, तर त्याच्याबद्दलचा प्रकाश पाडणं, त्या संदर्भातला सूक्ष्म अभ्यास करणं आणि अधोगती असणारे जे जे तत्वे असतात त्यामध्ये बदल करणं, परिवर्तन करणं आणि त्याच्यातून त्या समाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणं किंवा तो समाजाची विकासाची गती वाढवणं, हे त्या सामाजिक तत्वातील बदलांवर अवलंबून असतं. आणि हे कशातून आपल्याला सिद्ध करता येईल, तर जोपर्यंत आपण त्याचा सूक्ष्मरित्या अभ्यास करणार नाही तोपर्यंत ते आपल्याला दिसून येत नाही. अनेक प्रकारच्या सामाजिक रूढी परंपरा असतात ज्या समाजाच्या प्रगतीला अडचणीच्या ठरतात. लोक अंधविश्वास मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा ठेवतात तेव्हा श्रद्धेचा सुद्धा बाजार होतो आणि त्यातून त्यांचं मानसिक आणि आर्थिक शोषण होण्याच्या शक्यता असतात. दररोज आपण पेपरमध्ये, टी व्हीमध्ये अशा प्रकारच्या फसवणूक झालेल्या बातम्या ऐकत असतो आणि त्यातून अनेक लोकांचे बळी गेलेले दिसतात, स्त्रियांचं शोषण झालेलं दिसतं. आणि म्हणून गोपाल यांची जी व्याख्या आहे, ही व्याख्या व्यक्तीचा, समाजाचा सूक्ष्मरित्या अभ्यास करण्यावर भर देणारी आहे. आणि म्हणून या तिघही व्याख्या सामाजिक शास्त्रातील मानवाच्या विकासाच्या बद्दल संशोधन करणारे आहेत असं आपल्याला सांगता येईल, असं आपल्याला दाखवता येईल. नंतरची जी व्याख्या आहे ती मेरी स्टीव्हन्सन यांची आहे. मेरी स्टीव्हन्सन असं म्हणतात, सामाजिक संशोधनात शास्त्रशुद्ध पद्धतीने नवीन शोध लावण्याचा, समाज जीवनातील संकल्पनांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो. मागच्या ज्या 3 व्याख्या आपण अभ्यासल्या त्या 3 व्याख्यांपेक्षा सुद्धा कमीत कमी शब्दामध्ये मेरी स्टीव्हन्सनने संशोधनाची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. सामाजिक संशोधनात शास्त्रशुद्ध पद्धतीने नवीन शोध लावण्याचा, समाज जीवनातील संकल्पनांचं विश्लेषण. नवीन शोध केव्हा लागतो? जसं आपण म्हटलं की भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, या 3 काळामध्ये आपण कोणत्याही कन्सेप्टचा अभ्यास केला की आपल्याला त्याचा शोध लागत असतो. आणि म्हणून मेरी स्टीव्हन्सनची व्याख्या ही अत्यंत वास्तववादी आहे. म्हणून व्यक्तीच्या प्रगतीसाठी नवे शोध लावणे,
व्यक्तीच्या अधोगतीसाठी असणारे सामाजिक नियम जे आहेत ते बदलवणे, बंद करणे. जसं आपण इतिहासामध्ये सतीच्या चालीबद्दल वाचलेलं आहे. अजूनही आपण असं म्हणतो की स्त्रियांना समाजामध्ये दुय्यम स्थान दिलं जातं. पण एकीकडे असं दिसते की स्त्रिया शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळे वेगवेगळ्या जागांवर, वेगवेगळ्या महत्त्वाच्या जागांवर, अधिकाराच्या जागांवर चांगलं कर्तृत्व बजावताना सुद्धा दिसतात. आरोग्य क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर स्त्रियांचं मोलाचं काम दिसतं आपल्याला. म्हणजे अशा प्रकारची दुय्यम अवस्था किंवा अशी दुहेरी अवस्था, कोडं पाडणारी अवस्था आपल्याला समाज जीवनामध्ये अनुभवता येते. आणि म्हणून एक काळ असा होता की स्त्रियांना अत्यंत निम्न दर्जा देणारा समाज हळूहळू वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि शैक्षणिक दृष्टिकोनाचा अवलंब केल्यामुळे स्त्रियांना समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घराच्या बाहेर काढून चूल आणि मूल ही संकल्पना तोडून तो समाजाच्या मुख्य प्रवाहात आणताना सुद्धा दिसतो. हे नवीन शोध आहेत, ह्याच नवीन संकल्पना आहे ज्याच्यामुळे समाजाची प्रगती होत असते. कारण समाज हा फक्त एकट्या पुरुषाने बनत नसतो, तर समाज हा स्त्री आणि पुरुष या दोन घटकांनी बनत असतो. आणि म्हणून निसर्गानेच या घटकांना समानतेच्या न्यायाचं तत्त्व लागू केलेलं आहे. परंतु काही सामाजिक परंपरांनी त्यांना त्यांचे हक्क नाकारलेले दिसतात. घटनेमध्ये सर्व नागरिक समान आहे असं जर आपण म्हणत असू तर मग स्त्रीला वेगळा न्याय आणि पुरुषाला वेगळा न्याय असा का? म्हणजे एकचदा आपण घटनेचे कायदे आणि समाजाचे कायदे यांच्या आंतरविरोधामध्ये जीवन प्रणाली जगत असतो. आणि जसं जसं आपण सामाजिक कायद्याचं प्रभाव कमी कमी करत जातो आणि घटनात्मक कायद्याचा प्रभाव मान्य करत जातो, त्या कायद्याचं अनुसरण करून त्याच्यावर आचरण करत जातो, तसा तसा न्यायाची प्रक्रिया, स्त्रियांच्या न्यायाची प्रक्रिया पुढे सरकत जाताना आपल्याला दिसते. हेच नेमकं मेरी स्टीव्हन्सनना आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून सामाजिक शास्त्रातून, अर्थशास्त्रीय संशोधनातून आपल्याला या सगळ्या गोष्टी मांडता येतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की समाजाचे दोन घटक आहेत, स्त्री आणि पुरुष. मग पुन्हा तो मायक्रो इकॉनॉमिक्सचा प्रश्न येतो. मग पुरुषांचा विकास जास्त आहे आणि स्त्रियांचा विकास कमी आहे, पुरुषांना जास्त स्वातंत्र्य आहे, स्त्रियांना कमी स्वातंत्र्य आहे, वगैरे वगैरे वगैरे. ह्या दोघंही घटकांचा सूक्ष्मरित्या अभ्यास केल्यानंतर आपल्याला पुन्हा त्या दोघांना समानतेवर आणायचं असेल तर मग आपल्याला अशा रीतीने अभ्यासाची चौकट निश्चित करावी लागते आणि त्यातून नवीन संशोधन करून नवीन सामाजिक जीवन प्रणाली प्रस्थापित करणं सोपं बनतं. पुढची व्याख्या जी आहे P.V. यंग या तज्ज्ञाने मांडलेली आहे. P.V. यंग असं म्हणतात की सामाजिक संशोधनात शास्त्रशुद्ध विवेचन पद्धती असते. तार्किक आणि पद्धतशीर तंत्राच्या आधारे नवीन घटनांचा शोध घेण्याचा तसेच जुन्या घटनांची पडताळणी करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक संशोधन होय. प्रोफेसर यंग यांनी केलेली व्याख्या आज सर्वमान्य आहे. वरच्या ज्या 4 व्याख्या आहेत त्या 4 व्याख्यांचा सार P.V. यंग यांनी आपल्या व्याख्येमध्ये आणलेला आहे की काय असं आपल्याला दिसून येईल. सामाजिक संशोधनात शास्त्रशुद्ध विवेचन कशाच्या आधारावर? लॉजिक, तार्किक आणि पद्धतशीर तंत्र, सिस्टमॅटिक टेक्निक्स, लॉजिक अँड सिस्टमॅटिक टेक्निक्स या आधारावर नवीन घटनांचा शोध घेण्याचा तसेच जुन्या घटनांची पडताळणी करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक संशोधन. जे उदाहरण मी तुम्हाला आत्ता दिली, स्त्रियांच्या संदर्भात असणाऱ्या परंपरांच्या संदर्भातली,
हा सामाजिक संशोधनाचाच प्रकार आहे. आणि त्याला आपल्याला लॉजिक लावायचं आहे की सती जाण्यामुळे काय होतं, काय लॉजिक आहे त्याच्यात. एखाद्या स्त्रीचा पती मरणं ही काही तिच्या हातातली गोष्ट नाही आहे, आणि तो मेला म्हणून तिला त्याच्याबरोबर जिवंत जाळणं हा कोणत्याच लॉजिकमध्ये न बसणारा प्रकार आहे. आणि म्हणून तो पाशवी प्रकार आहे, अमानवीय प्रकार आहे. आणि म्हणून ती प्रथा राजाराम मोहन राय यांनी लॉर्ड बेंटिंगच्या सहाय्याने ती आपल्या देशात बंद केली. परंतु स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना कमी झालेल्या आहेत का, तर त्याचं उत्तर हो असं म्हणता येईल. त्या संपलेल्या आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं म्हणता येईल. संपलेल्या नाहीत, पण कमी झालेल्या दिसतात. का कमी झालेल्या दिसतात, तर घटनेचं राज्य देशात लागू आहे. जसा पुरुषांना अधिकार आहे न्याय मागण्याचा, तसा स्त्रियांना सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे. स्त्रियांना घटनेने आपल्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा बरोबरीचा हिस्सा देण्याची तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे स्त्रिया शिकल्या, व्यवसाय करू लागल्या, नोकरी करू लागल्या, आणि त्या आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या आहे. त्या आर्थिक स्वातंत्र्यात त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं असल्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यामुळे सामाजिक प्रक्रिया जी आहे, ती जी जुनी पद्धती होती समाजाची, ती आता तुटलेली आहे, ती भंगलेली आहे, आणि नव्या समाजरचनेची निर्मिती झालेली दिसते. म्हणजे अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या संदर्भामध्ये घटनेमध्ये अनेक प्रकारच्या प्रभावी कायद्यांची तरतूद केलेली आहे. प्रश्न तिच्या अंमलबजावणीचा आहे. जशी जशी तिची प्रामाणिक अंमलबजावणी होईल, तसा तसा स्त्रिया समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीचं स्वातंत्र्य उपभोगू शकतात, आणि समाज एक सक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होऊ शकतो. ते जर समाजातील एक घटक स्ट्रॉंग आणि एक घटक वीक अशी जर परिस्थिती असेल की पुरुष हा स्ट्रॉंग आहे आणि स्त्री ही वीक आहे, तर समाजाचा गाडा हा सुदृढ आहे असं म्हणता येणार नाही. समाजाचं आरोग्य हे सुदृढ आहे, निरोगी आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून आपल्याला ह्या ज्या काही माणसाच्या विकासामध्ये येणाऱ्या ज्या ज्या अडचणी असतात, त्या अडचणी, मग त्या समाजाच्या रूढी असतील, परंपरा असतील, काही मान्यता असतील, तर त्या संपूर्ण वाईट प्रथा आपल्याला संशोधनाच्या माध्यमातून शोधून काढायच्या आहेत. त्यांचं सामाजिक अस्तित्व कसं नष्ट करता येईल, ते आपल्याला उपाययोजनांच्या माध्यमातून त्याला सरकारला दाखवायचं आहे, द्यायचं आहे. आणि त्याच्यातून नवीन कायद्याची निर्मिती करून आपल्याला त्याच्यातून नवा समाज निर्माण करता येऊ शकतो. नुकतंच 3 तलाकच्या संदर्भातलं प्रकरण आपल्या देशामध्ये गाजलं या सरकारने. आपण अजून तर धार्मिक वादावर बोलत नाही आहे की वेगवेगळ्या धर्मामध्ये असणारं स्त्रियांचं स्थान हे सुद्धा वेगवेगळं आहे. मुस्लिम समाजामध्ये 3 तलाक किंवा तोंडी तलाकचा हा मुद्दा स्त्रियांवर अन्याय करणारा होता, आणि म्हणून शासनाने, कायद्याने आता स्त्रियांना सुद्धा अशा प्रथेविरोधामध्ये न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार दिला. त्याच्यामुळे मुस्लिम स्त्रियांना आता खऱ्या अर्थानं या देशामध्ये बरोबरीचा हक्क, न्याय मागण्याचा हक्क प्रस्थापित झालेला दिसतो. म्हणजे गेल्या 70 वर्षामध्ये कोणत्याही सरकारला या प्रश्नाकडे पाहता येऊ शकलं नाही, किंवा पाहता आलं असेल तर मतांच्या राजकारणासाठी त्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं आहे असंही आपल्याला म्हणता येईल. ह्या सगळ्या शक्यता आहेत. या प्रत्येक सरकारच्या धोरणाचा भाग असतो, लोकप्रियतेचा भाग असतो, लोक दुखावले जाणार नाही म्हणून असतो. तसंच आपण लोकसंख्या नियंत्रणाच्या संदर्भामध्ये सुद्धा राजकारण कसं केलं जातं आहे, लोकसंख्या नियंत्रणात आली पाहिजे, त्यानुसार लोकसंख्येचं धोरण ठरलं पाहिजे, कायदा झाला पाहिजे, पण असून होत नाही आहे. म्हणजे अशा रीतीने लोकांच्या सामाजिक जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी व्यक्तीचं जीवनमान, आयुर्मान कसं उंचावत जाईल, वाढत जाईल, याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संशोधनाचे प्रयोग व्यक्तिहिताच्या दृष्टिकोनातून
जर आपण करू शकलो तर सामाजिक शास्त्र आणि अर्थशास्त्र जे व्यक्तीच्या आर्थिक अंगाने अभ्यास करते, म्हणजे स्त्रियांचं दरडोई उत्पन्न, पुरुषांचं दरडोई उत्पन्न, राज्याचं दरडोई उत्पन्न, राष्ट्राचं दरडोई उत्पन्न सातत्याने वृद्धिंगत होत जाईल अशा प्रकारची संशोधनं झाली पाहिजे, ज्याच्यातून आपल्याला विषयाचाही अभ्यास पुढे नेता येईल, विषयाची शाखा विकसित करता येईल आणि त्याचा परिणाम हा देशाच्या प्रगतीवर सुद्धा आपल्याला दिसून येईल. अशा रीतीचं संशोधन आपल्या वेगवेगळ्या शाखांमधून, वेगवेगळ्या विषयामधून होणं गरजेचं आहे. अशा रीतीने आपण अर्थशास्त्रीय संशोधनाच्या 5 व्याख्या अभ्यासल्या. पुढच्या वेळेस आपण अर्थशास्त्रीय संशोधनाची उद्दिष्ट काय, त्या उद्दिष्टांचा आपण सविस्तर अभ्यास करू. तोपर्यंत आपण थांबतोय. घरीच राहा, सुरक्षित राहा, इतरांची काळजी घ्या. कोरोनामुक्त भारतामध्ये आपली सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे आणि म्हणून कोरोनामुक्तीच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घ्या आणि आपल्या देशाला सहकार्य करा. थँक्यू.